सुषमा अंधारेजी, आपण बघितलं की काय आकडे आहेत, ते आकडे तुम्हाला दिलासा देणारे अजिबात नाही आहेत असं सध्या तरी या सगळ्या पोल ऑफ पोल्स मधून दिसतंय. कारण जागा उद्धव ठाकरेंची खरं तर ही परीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये कोणी नेमकी त्यांना साथ दिली नाही किंवा कुठे कमी पडले याचं खरं तर विश्लेषण होणं किंवा आत्मचिंतन होणं फार गरजेचं आहे. कसं बघता तुम्ही? नाही, मी एवढ्या उतावीळपणे विचार करत नाही, इतका उथळ विचारही करत नाही. 23 तारखेला निकाल येणार आहे. लोकांनी आपला निर्णय घेतलाय, तो डबाबंद झालेला आहे आणि अशा घाईघाईने प्रीमॅच्युअर सेंटेन्स मी कुठलंही करणार नाही. जे एक्झिट पोलवाले आहेत त्यांच्या मेहनतीला सलाम, त्यांचा सन्मान. परंतु एक्झिट पोलवाल्यांचं काय होतं हे आपण लोकसभेला बघितलेलं आहे. 400 पार 45+ नारे देणारे लोक 9 वर येऊन ठेपले होते आणि तेव्हा हेच एक्झिट पोलवाले होते जे सर्वे दाखवत होते. त्यामुळे अशा सर्वेंवर मी अजिबात जाणार नाही. मी AC मध्ये बसून बोलत नाही, मी फील्डवरची कार्यकर्ती आहे. महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढलाय आणि त्यामुळे महाराष्ट्राचा मूड काय आहे ते मला फार चांगलं कळतंय. मगाशी दीपाताई जे बोलल्या की हा महाराष्ट्र पुरोगामी सांस्कृतिक राजकारण जपणारा आहे की नाही असं वाटण्या इतपतची परिस्थिती या इलेक्शनमध्ये बघायला मिळाली. या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने काही वेगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या, मग जयश्री थोरातांच्या बद्दलची गलिच्छ भाषा असेल, कर्जत जामखेडमधली पाशा पटेलांची भाषा असेल, किंवा देवेंद्र फडणवीसांनी विशाल परबांना केलेला ऑडिओ कॉल, जो ऑडिओ कॉल सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झाला आणि कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस त्यांच्याच घटक पक्षाला संपवण्याचा डेस्पिरिटली प्रयत्न करत आहेत आणि दीपक केसरकरांना पाडण्याचा आणि एकूण महाराष्ट्र ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतायत, तेही महाराष्ट्राने बघितलं. काल विनोद तावडेंचं पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मला खात्री आहे की हे का करावं लागलं भाजपला, का भाजपला बरं कटेंगे बटेंगे आणावं लागलं. आधी लाडकी बहीण पर्क्युलेट झाली नाही म्हणून कटेंगे बटेंगे आणावं लागलं. कटेंगे बटेंगेनेही काम होत नाहीये, कारण स्वतः भाजपचे नेते गडकरी साहेब असतील, अशोकराव चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, पंकजा मुंडे असतील, घटक पक्ष अजितदादा असतील, या सगळ्या लोकांनी सांगितलं की असलं काही महाराष्ट्रात चालत नाही. अगदी. आणि मग असलं महाराष्ट्रात चालत नाही म्हटल्यावर मग पुन्हा पैशाचा पाऊस सुरू झाला. महाराष्ट्राच्या गल्ली बोळ्यातनं पैशांचा महापूर सुरू झाला, गुंडागर्दी सुरू झाली. हे सगळं जर बघितलं, चित्र पाहिलेलं आहे सुषमाजी. मला अगदी थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, तुमच्या मनातले ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागा किती असतील, किती आकडा असेल, अगदी थोडक्यात एक आकडा. आम्ही आमच्या स्वतःच्या जागा आम्ही 55 ते 65च्या घरात अपेक्षित ठेवतो आणि संपूर्ण महाविकास आघाडी ही आम्ही 157 ते 165 मध्ये गृहीत धरतो.